नमस्कार मित्रांनो, जसे की आपल्याला माहीतच आहे की राज्यातील दिव्यांग, वयोवृद्ध आणि निराधार व्यक्तींना शासनाकडून मानधन दिले जाते। दरमहा 1500 रुपये इतके मानधन सध्या या लोकांना शासनाकडून मिळत आहे। हे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते। परंतु काही दिव्यांग तसेच वृद्ध व्यक्तींना बँकेत जाऊन पेन्शनचे पैसे काढण्यास खूप अडचणी येतात। तसेच आजकालच्या महागाईच्या काळात 1500 रुपयांमध्ये उदरनिर्वाह कसा करावा, तसेच 1500 रुपयात काहीच होत नाही, म्हणून या अनुदानात वाढ करावी अशी मागणी या लाभार्थ्यांकडून केली जात होती। त्यामुळे या लाभार्थ्यांच्या या दोन्ही समस्यांचे निराकरण करण्यासाठी म्हणजेच अनुदानात वाढ आणि बँकेत पेन्शनचे पैसे काढण्यास अडचण या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी राज्यातील दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मिळणारे मानधन आता त्या महिन्यात थेट पोस्टाद्वारे घरपोच दिले जाणार असल्याचे मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत सांगितले आहे। त्याचबरोबर मित्रांनो, राज्यातील दिव्यांग, वृद्ध व निराधार यांना विविध योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केला होता। संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात दरमहा 1000 रुपयावरून 1500 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे। तसेच डिसेंबर अखेर मानधन सर्वांना देण्यात आले आहे। सध्या या योजनेअंतर्गत 1500 रुपये इतके मिळणारे मानधन वाढवून 3000 रुपये करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याचे मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे। तसेच आता पोस्ट बँकेच्या मदतीने सर्व प्रकारचे मानधन हे थेट घरपोच मिळण्याची सोय सुद्धा करण्यात येणार आहे। आर्थिक निकषांची मर्यादा सुद्धा वाढविण्यात येणार आहे। दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना मानधन देताना निकष शिथिल करण्यात येतील असेही मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की आता ज्या लाभार्थ्यांना बँकेत जाऊन आपले पेन्शनचे पैसे काढण्यासाठी अडचणी येत होत्या, आता त्यांची सुद्धा अडचण या ठिकाणी दूर करण्यात येणार आहे। तसेच 1500 रुपये इतके मिळणाऱ्या अनुदानामध्ये सुद्धा आता दुप्पट वाढ केली जाणार असल्याचे प्रस्ताव सुद्धा मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे। तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।